प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका. काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्या आधीच तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करण्याचंच आपल्या हातात आहे आणि आपण ते फक्त करतच राहायचं असतं. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकघर ही आपल्या सगळ्यांच्याच घरातील एक मुख्य जागा मानली जाते. आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा या किचनमध्येच जातो. पण या किचनमध्ये काम करताना आपण कधी विचार केलाय का की आपण योग्य त्या वेळेचं नियोजन करून आपण कामं आपली करतो का? आपण एकच नेहमी म्हणत असतो की माझी कामं काही संपत नाही, पण आपल्याकडे अशी जेव्हा बरीचशी कामं असतात तेव्हा आपण कुठलं काम कधी आणि कशा प्रकारे करतो यावरतीच सगळं ठरलेलं असतं. आणि त्यातूनच आपण जर नियोजन करून, वेळेचं नियोजन करून आणि थोडीचं प्रिपरेशन करून जर कामं सगळी करून घेतली तर आपल्याला अगदीच काही कठीण नाही आहे. आपली कामं वेळेत पूर्ण होतील आणि आपल्याकडे तुम्हाला तुमचा छंद जोपासायला किंवा अजून काही काम करायला आपल्याकडे बराचसा वेळ निघून जातो. आता मी ऑफिसमधनं आल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी एका साईडला दूध आणि चहा गरम होते तोपर्यंत मी मार्केटमधनं फुलं घेऊन आलेली. आता नवरात्र चालू आहे, फुलं थोडीशी महागच मिळाली, पण तरी पण फुलं ही आपल्याला रोज लागतातच. तर मी घेतली. आज मला 40 रुपये पाव किलोने फुलं मिळालेत, नाही तर 40 रुपयाने 1 किलो पण मिळतात, कधी कधी 40 रुपयाने 2 किलो देखील मिळतात. इथे छानपैकी फुलं मी डब्यातच भरून ठेवते आणि खाली डब्यामध्ये पॅक करताना टिश्यू पेपर किंवा मग न्यूजपेपर असं टाकून ठेवते, म्हणजे याच्यातलं सगळं मॉइश्चर आहे ते पेपरमध्ये ऑब्झर्व होऊन जातं आणि एका साईडला आपली फुलं ताजी टवटवीत तशीच राहतात. तुम्ही बघू शकता मी इथे छानपैकी डब्यामध्ये भरून घेतलेत आणि जी उरलेली फुलं होती ती दुसऱ्या एका छोट्याशा प्लास्टिकच्या डब्यात आणि बाकीची उरलेली फुलं ही जी आपल्याला रोजसाठी लागणार आहे ती छानपैकी प्लास्टिकच्या पिशवीमध्येच मी इथे भरून घेतली. या सगळ्या छोट्या छोट्या कामं असतात ना, आपण जरी मोजली तरी ही कामं आपल्याला असं वाटतं की अरे नंतर करू, पण ही कामं अशीच लांबून जातात. कारण अशी छोटी छोटी कामं असतात. आपल्याला कपडे सुकत घालायचे असतात, कधी मशीन लावायची असते. ही सगळी छोटी छोटी कामं आपण एक काम करताना दुसऱ्या बाजूला जर ही दुसरी साईड बाय साईड कामं केली तर आपला बराचसा वेळ वाचणार असतो. मी थोडंसं पूर्वनियोजन माझ्या कामांचं करून ठेवते. मी तुम्हाला आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की मी सॅटर्डेला माझं मील प्रिपरेशन करते. तुम्हाला काय जेवण करायचं आहे आठवड्याभरासाठी त्याचा मेनू जर तुम्ही ठरवलेला असेल तर तुम्हाला आठवड्यामध्ये आपल्याला काय जेवण करायचं आहे याचा प्रश्न पडणार नाही. कारण आपल्याला सकाळपासूनचं टेन्शन असतं की अरे आज मला दुपारी काय जेवण बनवायचं आणि आज मला संध्याकाळी काय जेवण बनवायचं आणि संध्याकाळी मग असं असतं अरे मला सकाळी काय जेवण बनवायचं किंवा मी उद्या टिफिनला काय बनवू. या सगळ्याची गैरसोय आपली होऊ नये म्हणून जर तुम्ही मील प्रिपरेशनचा एक चार्ट जर बनवला, ती सवय जर तुम्ही लावली तर तुमचा अख्खा आठवडा हा नीट व्यवस्थित जाईल. तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. आता माझी कोथिंबीर संपलेली, कारण बरीचशी जी कोथिंबीर मी आणलेली जुडी त्याची मी कोथिंबीरची वडी केली, म्हणजे मला आठवड्याभरामध्ये कधी आपल्याला भाजी नसेल तर पटकन आपण वडी भाजून ते सगळं करू शकतो. इथे आता मी जेवणाची तयारी करताना तुम्ही बघू शकता मी कुकर वापरलाय. कुकर आपण एकाच कुकरमध्ये जर सगळं एकत्र शिजवून घेतलं तर आपला वेळ आणि गॅस असं दोन्ही वाचतं. कारण मी इथे मोठाच कुकर घेतलाय आणि कधी कधी काय होतं कुकरमध्ये आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा तिथे काळे डाग येतात, तर ते येऊ नये म्हणून मी लिंबू देखील टाकलंय. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण वेळेच्या अनुभवाने म्हणजे या काम करता करता सगळ्या शिकत असतो. तर तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे एकाच कुकरमध्ये डाळ आणि कुकरचं भांडं लावून घेतलंय, त्याच्यामुळे माझं सगळं एकत्र शिजून येणार आहे आणि हे पटकन होणार आहे. हे बाजूलाच मी इथे साईडला शिटी होईपर्यंत मी बाजूला जे पाणी वगैरे सांडलं ते लगेचच क्लीन करून घेते. आणि मी आज फ्रीजमध्ये सकाळी ऑफिसला जाताना साबुदाणे भिजत घालून गेलेले. साबुदाण्याची खीर ही पटकन अशी होणारी असते आणि त्याच्यामुळे बराचसा वेळ वाचणारा असतो. तर तुम्ही असं काही पूर्वनियोजन जर करून ठेवलं की मला आज काय करायचंय तर तुमची अजिबात धांदल होणार नाही, गडबड अजिबात होणार नाही. अर्ध्या ते पाऊण तासात तुमचा पूर्ण स्वयंपाक, भात, डाळ, भाजी, चपाती, गोडाचा पदार्थ, तुम्हाला चपात्या करायच्या असेल, पुरी करायची असेल, सगळं मॅनेज होतं. तुम्ही इथे बघू शकता मी एका बाउलमध्ये भिजत टाकलेले साबुदाणे होते ते पाण्यामध्ये शिजवून घेतलेत. ते पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतलेत आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवं तसं त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि साखर मी फार कमी टाकलेली आहे.
चवीपुरतं थोडेसे काजू बदामचे काप आहेत, थोडंसं केशर आहे, असं सगळं टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं आहे. माझी आई ओलं खोबरं टाकते आणि ती टेस्ट खरंच खूप छान अशी लागते. बरेचसे जण नाही टाकत, पण तुम्ही खोबरं टाकून बघा आणि टेस्ट खरंच खूप छान येते. आणि हार्डली 5 ते 7 मिनिटात होणारा आपला हा गोडाचा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून बघा. घाईच्या वेळेस ना हा पटकन असा होतो. जेवढा आपल्या शेवयाच्या खीर बनवायला पण वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कमी वेळ साबुदाण्याची खीर बनण्यासाठी जातो. तर हे पण माझं साईड बाय साईड होतंय. तोपर्यंत मी इथे कांदा आणि टमॅटो देखील कापून घेतलाय. मील प्रिपरेशनच्या व्लॉगमध्ये मी सांगितलंय, मी भेंडी आहे त्याचा गुळगुळीतपणा घालून आधीच तयार करून ठेवते. म्हणजे असं फक्त आपण कांदा टमॅटोवर जर भेंडीची भाजी परतली ना, तर त्याला देखील वेळ नाही लागत. म्हणजे ही पण आपली भाजी 5 ते 7 मिनिटात तयार होणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आपण 10 मिनिटामध्ये कुकर लावतोय, 7 मिनिटामध्ये आपण खीर करतोय आणि 7 मिनिटामध्ये आपली भाजी देखील तयार होते. छानपैकी भाजीला चव येण्यासाठी थोडंसं तुम्ही धणे पावडर टाका. मी ओलं खोबरं देखील टाकलंय आणि थोडासा आंबटपणा यावा म्हणून आमसुलं देखील टाकले. ही आमची मालवणी पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा भाजीमध्ये खोबरं आणि कोकम हे टाकतोच. तर अशा पद्धतीने आपली भाजी देखील तयार झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता साईड बाय साईड माझं कुकर देखील थंड झालेलं आहे आणि भात वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता बाजूला जे मी भांडं तयार करून घेतलेलं त्याच्यामध्येच मी आता डाळ फोडणीला टाकून घेते. म्हणजे ते देखील पटकन होणार आहे. आता डाळ फोडणीला टाकली तर ते पण हार्डली 5 मिनिटामध्ये आपल्या डाळीला उकळ येते आणि डाळ पण आपली तयार आहे. मला लसूण घातलेली डाळ खूप आवडते म्हणून मी फोडणीला लसूण दिलेली आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने डाळ करून खाऊ शकता. जेवढं तुम्ही व्हरायटी आपल्या जेवणामध्ये द्याल तेवढी तुमच्या फॅमिलीला नवीन नवीन टेस्ट करायला देखील आवडेल आणि त्यांना देखील त्या गोष्टी आवडत असतील की नवीन नवीन काहीतरी पदार्थ आपण खातोय. तर आपण असंच काहीतरी इनोव्हेशन त्याच्यामध्ये करत राहावं. आता मी भेंडी ज्या ह्याच्यामध्ये मी ठेवलेली फ्रीजमध्ये त्याच डब्यात मी झालेली भेंडीची भाजी परत त्याच्यातच ठेवते. म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला परत भांडी घासायला लागत नाही. आणि हा पॅन मी लगोलगच हाताबरोबर धुवून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आता फक्त माझी जास्तीची भांडी नाही आहेत, फक्त आपलं पेज जी केलेली आपण त्याचं भांडं आहे. इथे डाळीचं भांडं आहे. डाळ पण माझी झाल्यानंतर मी ट्रान्सफर करून घेते. माझी एक सवय आहे की मी जेवायला बसायच्या आधी सगळं जे आहे ते एक स्टीलच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते. आणि जे एक्स्ट्राचे जे टोप असतात, जे आपण कढई वापरलेली असो किंवा कुकर वापरलेलं असतो, हे सगळं घासून घेते. आणि घासण्यानंतर साईड बाय साईड एका साईडला प्लॅटफॉर्म देखील क्लीन करून घेते. कारण बऱ्याच वेळा सगळं फोडणीचं डाळ, तेल, राई, जिरं असं सगळं बरंचसं उडालेलं असतं आणि रात्रीला ते खूपच राहून चिकट होऊन जातो. सकाळी आपण जर बघू ना तर क्लीन आपलं किचन दिसत नाही. त्याच्यामुळे अजून कंटाळवाणा वाटतो. तर फ्रेश वाटण्यासाठी ना लगेचच हातोहातच मी लगेच किचन क्लीन करून घेते. आणि त्याचबरोबर साईडला भांडी देखील जी असतात ती सगळी घासून घेते. त्याच्यामुळे मग जेवून उठल्यानंतर अजिबात कुठलाही मला खूप भांड्यांचा पसारा असा वाटत नाही आणि माझी कामं पटकन सरतात. असं जर तुम्ही काहीसं हे प्लॅन जर केलं ना तर तुम्हाला किचनमध्ये काम करण्याचा कंटाळा येणार नाही आणि हार्डली तुमचं अर्ध्या तासात जेवण तयार असतं. आपल्याला जेवण करायचं आणि ते किती लवकर होईल याचाच प्रश्न पडलेला असतो. पण आपण ती गोष्ट कशी सोप्या पद्धतीने सहजरित्या आपण करू शकतो याचा विचार आपण फार कमी करतो. तर अशा पद्धतीने मी आज तुमच्याबरोबर या काही टिप्स शेअर केल्यात. तुम्हाला त्या कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, त्याच्या काही सजेशन्स असतील तर त्या देखील सांगा. तुम्हाला कुठले व्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला आवडत असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा. सो लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय आणि टेक केअर.